मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे करण्याची स्वागत। मतलब आप जो जीना जीते हैं, रोजमर्रा की जिंदगी जीते हैं, उसमें सबसे बेहतरीन कैसा बनना, इसके लिए छोटी सी किताब है। तो ये किताब मैं बाबर मैडम को हैंड ओवर करने वाला हूँ और बाबर मैडम से मेरी रिक्वेस्ट है कि एक बार इस किताब का जो वाचन है वो पूरे जितने भी मुख्याध्यापक है, ना कि महापालिका के स्कूल के लेकिन बाकी भी स्कूल के मुख्याध्यापक है, उनको साथ में लेके महासभा में इसका एक रीडिंग हो जाए। रीडिंग होने के बाद ये मुख्याध्यापक अपने स्कूल के टीचरों को और अपने स्कूल के बच्चों को इसका जो भी शिक्षा इससे मिलेगी वो आपको आसान करेंगे, क्योंकि ये सुपर लिविंग खेल तो खेळाडू आणि शिक्षकांना मानाचे काहीतरी खेळाडूंनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा प्रोत्साहन सर्व सभागृहातील खेळाडूंना विनंती आहे। कौतुक जे आहे ते आपल्याला करायचं। आज 10 फेब्रुवारी 2025 रोजी आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकातर्फे आपल्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरवल्या होत्या। ह्याच्यामध्ये 18,172 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, 65 शाळा सामील झाल्या आणि 49 प्रकारचे क्रीडा प्रकार आपण अनुभवले। या सर्वांचा जे गुणानुक्रमाने जे बक्षीस समारोह होता तो आज आपण इथे पार पाडत आहोत। आमचा क्रीडा विभाग, आमचा शिक्षण विभाग, त्याचप्रमाणे आमचे जे सर्व अधिकारी आहेत आणि जनसंपर्क अधिकारी आहेत, या सगळ्यांच्या सहकार्याने, प्रभाग अधिकाऱ्यांच्या सहकार्याने, सर्व मुख्याध्यापकांच्या सहकार्याने एवढी मोठा कार्यक्रम इथे झालेला आहे। यामध्ये केवळ महानगरपालिकेच्या शाळा नव्हे तर खाजगी शाळा देखील सामील झाल्या होत्या। अशा प्रकारे 65 शाळा सामील होऊन एवढा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच इथे होत आहे महापालिकेमध्ये। आणि आमची इच्छा आहे की आमच्या क्रीडामधल्या जेवढ्या त्रुटी आहेत त्या दूर करून आम्ही क्रीडा साहित्य पुरवणे, क्रीडेसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करणे यासाठी या वर्षीच्या बजेटमध्ये आम्ही तरतूद करत आहोत आणि ह्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम यापुढे होईल। आणि माझी इच्छा आहे की भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत जेवढे गुणी विद्यार्थी आहेत, जेवढे गुणी खेळाडू आहेत, या सर्वांना खेळाडूंसाठी पोषक वातावरण निर्मिती होऊन यांना जो काही अत्याधुनिक सगळा साहित्य प्रकार आहे तो अवेलेबल करून देणे आणि ह्याच्यामधून केवळ राज्यस्तरीय नव्हे, केवळ देशस्तरीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय लौकिकाला प्राप्त होतील अशा प्रकारचे खेळाडू निर्माण करणे, असं आमचा 3 वर्षाची योजना आम्ही तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगानं या वर्षापासून बजेटमध्ये आम्ही तरतूद करत आहोत। एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद।